सगळ्यात पहिले मला हे सांगा की पॅरलल लाईन्स कोणाकोणाला माहिती आहे आणि इंटरसेक्टिंग लाईन्स कोणाकोणाला फारच कमी जण दोन लाईन्स पॅरलल केव्हा असतात? एकमेकांना छेदत नाही एवढंच आहे का? जसं आता पहा इथे 3 डायमेन्शनल आहे, ठीक आहे. ही लाईन अशी चालली आणि ही लाईन अशी चालली इकडे, ती छेदणार आहे का एकमेकांना? त्या पॅरलल आहे. मग पॅरलल लाईनची मुख्य प्रॉपर्टी काय असते? त्याच्या अंडरचा जो फरक असतो तो सेम असतो. त्याच्या अंडरचा फरक. आता हा अंडरचा फरक म्हणजे काय? ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन. इथे अंतर किती आहे? जास्त आहे. इथे अंतर किती आहे? कमी. दोन पॅरलल लाईन मधलं अंतर एक सारखं असतं, ते कधीच बदलत नाही. हा पॅरलल लाईन्सचा मुख्य गुणधर्म आहे. नुसतंच एकमेकांना छेदत नाही हा भाग नाही. तुम्ही पाहिलं की ही लाईन अशी जाते आणि दुसरी लाईन अशी येते, त्यात एकमेकांना छेदणार कधीच नाही, ठीक आहे. पण त्या पॅरलल आहेत का? नाही. म्हणजे पॅरलल लाईन्स मधला सगळ्यात मुख्य भाग काय आहे? डिस्टन्स between them is same. मुख्य एकमेकांना छेदत नाही असं सांगाल का पुढच्या वेळेस पासून पॅरलल लाईन्स? काय सांगाल? पॅरलल लाईन्स मध्ये डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज ऑलवेज 6, ठीक आहे. इंटरसेक्टिंग लाईन्स मध्ये डिस्टन्स सारखं राहील का? नाही. त्याच्यातलं डिस्टन्स कमी जास्त होतो. इंटरसेक्टिंग लाईन्स ज्या असतात अशा इंटरसेक्ट होत. इथे डिस्टन्स 0 आहे, इकडे वाढत जातं, इकडे पण वाढत जातं. म्हणजे एका पॉइंटला त्यांचं डिस्टन्स एकमेकांपासून 0 असतं, म्हणजे एक कॉमन पॉइंट असतो आणि बाकीच्या याच्यामध्ये त्यांच्यातलं डिस्टन्स वाढत वाढत जातं. आता दोन लाईन्स इंटरसेक्ट केल्या. ही लाईन याला आपण L1 म्हणू, ही L2. दोन लाईन्स इंटरसेक्ट झाल्या, याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणू, ठीक आहे. याला आहे ना. आता अँगल्स तयार होतात, ठीक आहे. आता इथे एक पॉइंट घेऊ आपण, A, B, इकडे दोन पॉइंट C आणि A. किती अँगल तयार झाले? 4. आता या 4 अँगल मधली आणखी प्रॉपर्टी काय असते? कोणते अँगल सारखे असतात? म्हणजे हा आणि हा अपोजिट आहे का? नाही. कुठला आहे? हा अँगल आणि हा अँगल सारखा आहे आणि हा अँगल आणि या दोन अँगलची सम किती असते? आपण काय म्हणतो? या दोन अँगलचा मिळून सप्लिमेंटरी अँगल्स, आणि दुसरं नाव आहे लिनियर पेअर. कारण सप्लिमेंटरी अँगल एक इकडे असला आणि दुसरा तिकडे असला तरी चालेल. म्हणजे उदाहरणार्थ हा एक अँगल आहे, ठीक आहे, आणि एवढाच एक अँगल दुसरीकडे आहे इथे, ठीक आहे. हा अँगल आणि हा अँगल जर घेतला तर याची देखील बेरीज किती होणार आहे? 180. ठीक आहे. मग हा जर अँगल आहे तर ही लिनियर पेअर आहे का? हा अँगल आणि हा अँगल नाही. हे
कोणची आहे? लिनियर. म्हणून याला हा महत्वाचा आहे. ठीक आहे. आता लिनियर पेअर आहे. लिनियर पेअर देखील हे अँगल्स कॉम्प्लिमेंटरी असतात. 180 यांची सम. आता या दोन लाईन्स या पॅरलल. एक लाईन अशी जाते, एक लाईन अशी जाते. याला काय म्हणतो आपण? ट्रान्सव्हर्सल. किती जणांना माहिती आहे ट्रान्सव्हर्सल म्हणतात? सगळ्यांना माहिती आहे का? हं? कोण सांगेल मला स्पेलिंग ट्रान्सव्हर्सलचं? ट्रान्सव्हर्सल. तर एक अशी लाईन की जी दुसऱ्या लाईन्सला छेदते, काटते, बरोबर आहे? त्या लाईनला ट्रान्सव्हर्सल म्हणतात. म्हणजे एक ग्रुप ऑफ लाईन्स आहे, 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 असं किती असू शकतं. या सगळ्या लाईनला एकत्रपणे जी लाईन कापते तिला ट्रान्सव्हर्सल. ही ट्रान्सव्हर्सल होईल का? ही लाईन ट्रान्सव्हर्सल होईल की नाही? होईल. बरोबर आहे, कारण ही ह्या दोन लाईनला असं. ही लाईन ट्रान्सव्हर्सल आहे का? ही लाईन ट्रान्सव्हर्सल आहे का? कोणची लाईन ट्रान्सव्हर्सल आहे? याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्यायचं की आपल्याला या सगळ्या कन्सेप्ट अगदी व्यवस्थितपणे माहिती पाहिजे की कुठली लाईन ट्रान्सव्हर्सल आहे, कुठली लाईन ट्रान्सव्हर्सल नाही. कारण त्या ट्रान्सव्हर्सल लाईन्सचे देखील काही गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज आहेत. की समजा एखादी लाईन पॅरलल लाईन्सला ट्रान्सव्हर्सल असेल आणि दुसरी पॅरलल लाईन्सला ट्रान्सव्हर्सल, दोन ट्रान्सव्हर्सल. या दोन्ही ट्रान्सव्हर्सल आहेत. या पण दोन्ही ट्रान्सव्हर्सल आहेत. हो, ही पण याला आपण T1 म्हणू, याला T2. ट्रान्सव्हर्सलच आहे या दोन्ही. एका पॅरललमध्ये दोन आपण करू शकतो लाईन, म्हणजे 7, 8, 10 पण असू शकतात. जर एक लाईन म्हणजे असंख्य लाईनला शोधत असते, तिला ते पण ट्रान्सव्हर्सल आहे. हो, एक पेक्षा जास्त लाईन्सला छेदणाऱ्या प्रत्येक लाईनला ट्रान्सव्हर्सल म्हणतात. फक्त काय पाहिजे? ती एकापेक्षा जास्त लाईन्सला छेदलं पाहिजे. जे लाईन एका छेदणार जे लाईन एका छेदणार काय समजलं? पण या दोनला मिळून काय म्हणतात? इंटरसेक्टिंग. ठीक आहे. त्यामुळे ही लाईन त्याला नुसतंच लाईन म्हणतात, ही दुसरी लाईन आहे. ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि लाईन 1 आहे, लाईन 1. या दोन लाईन्स आहेत आणि ही मात्र ट्रान्सव्हर्सल. एकच लाईन इन्फायनाइट लाईन्सला जरी हे करत असली तरी ती ट्रान्सव्हर्सल. दोन लाईनला करत असली तरी ती ट्रान्सव्हर्सल. पण एकाच लाईनला इंटरसेक्ट करत असेल तर आपण तिला ट्रान्सव्हर्सल नाही, फक्त लाईन. ठीक आहे. आता या अशा दोन लाईन्स आहेत, ही ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. ही L1, ही L2. पॅरललच असल्या पाहिजे तसं काही आहे का? आता इथे अँगल्स किती तयार होतात? या ट्रान्सव्हर्सल, एक सिंगल ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर कमीत कमी 2 लाईन्स आहेत. एका लाईनला इंटरसेक्ट करते तर किती अँगल्स तयार होतात? 4.
म्हणजे हे 4 1 2 3 4 आणि हे 5 6 ठीक आहे 7 8 मी सध्या तुम्हाला नंबरिंग केलं असं नंबरिंग केलेलं नाहीये सरळ सरळ नंबरिंग पाठवलं पण एकंदर अँगल्स किती आहेत 8 म्हणजे 2 लाईन्सला जर हे करणार असली एखादी ट्रान्सव्हर्सल तर अँगल्स किती होतील 8 3 लाईन्सला करणार असेल तर 12 4 लाईन्सला इंटरसेक्ट करणार असेल तर 5 ला म्हणजे 4च्या पटीतच होणार आहेत सगळे मग आता हे जे सगळे अँगल्स आहेत इथे फरक पडायला आता हे बघ हा अँगल वेगळा आहे अपोजिट अँगल्स तर सारखेच आहेत पण हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहेत का सारख्या मेजर्सचे आहेत का नाही ना फक्त काय होतं की जर लाईन पॅरलल असेल आणि ही अशी ट्रान्सव्हर्स असेल तर हा अँगल म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 8 असं आपण असं घेतलंय ना 1 2 3 4 घेतलंय 5 6 7 3 8 आणि याच्यामध्ये मात्र कित्येक अँगल कॉन्ग्रुएंट हा आणि हा अँगल ऍड केला तर किती मिळतं सप्लिमेंटरी ठीक आहे आता यांना नाव आहे वेगवेगळे करस्पॉन्डिंग अँगल्स करस्पॉन्ड म्हणजे सारखंच त्याला की त्याच सिच्युएशन मधला आहे इथे हा आणि हा करस्पॉन्डिंग आहे हा आणि हा करस्पॉन्डिंग आहे हा आणि हा करस्पॉन्डिंग हा आणि हा करस्पॉन्डिंग म्हणजे अशा ज्या पेयर्स आहेत अँगलच्या ज्या पेयर्स आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे की करस्पॉन्डिंग अँगलच्या किती पेयर्स मिळणार आहेत ठीक आहे अल्टरनेट अँगलच्या किती मिळणार आहेत अल्टरनेट चा अर्थ काय होतो एक्सो मग याला अल्टरनेट अँगल कुठला आहे 2 ला 3 ला आहे का 4 ला तुम्ही सांगताना तुम्ही अशोक नावावर आता सगळ्यांना दिसत 1 ला अल्टरनेट कुठला आहे हा आणि हा कुठले आहे हा आणि हा हा आणि हा आणि हा हा पूर्ण वर्गाचा आवाज नाहीये हे लक्षात ठेवा काही जणांना माहिती आहे काही जणांना नाही हे एक्सटिरियर अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स आता हे 2 झाले एक्सटिरियर कारण याच्या बाहेरच्या बाजूचे हे झाले इंटिरियर कारण आतल्या बाजूचे अँगल्स माझा अल्टरनेट अँगल हा आणि हा आहे की हा आणि हा आहे हा एक्सटिरियर हा आणि हा इंटिरियर मग आता किती झाले 1 2 हा एक पेयर झाली दुसरी पेयर ही झाली तिसरी पेयर ही झाली चौथी पेयर ही झाली 4 परत या पेयर्स जशा करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 पेयर्स होत्या तशाच अल्टरनेट अँगल्सच्या 4 पेयर्स पण त्याच्यातल्या 2 पेयर्स या एक्सटिरियर अल्टरनेट अँगलच्या आहेत आणि 2 पेयर्स या इंटिरियर सगळे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल पेयर्स या कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे मेजर्स तेवढ्याच जी काय मेजर अँगल 1 ची राहील तीच मेजर 2
ची राहील तीच, 3 ची राहील तीच, 4 ची राहील तीच. हे फक्त लाईन्स पॅरलल असल्या तर, पॅरलल असल्या तरच होतं. म्हणजे पॅरलल ही समजा इक्वल आहे, 1 आणि 7 इक्वल आहे, ताबडतोब आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, काय निष्कर्ष काढू की L1 आणि L2 ह्या पॅरलल आहे. म्हणजे L1 इज पॅरलल टू L2 असं आपण ताबडतोब लिहू शकतो. आणि असं खूप लिहित नका बसू, L1 इज पॅरलल टू L2 असं न लिहिता आपण असं लिहितो का 3 इज ग्रेटर दॅन 4 असं लिहितो का, काय लिहितो? मी चुकीचं तरी बोललो तरी तुम्ही आपण 4 इज ग्रेटर दॅन 3 आपण सिम्बॉल्स मध्ये, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, हा या अशा तऱ्हेने लिहिलेला याचं नाव असतं मॅथेमॅटिकल सिंटॅक्स. जसे आपण भाषा लिहितो, शब्द लिहितो, तसा शब्दांचा गणितीय शब्द हा झाला गणितीय वाक्य. गणितातलं वाक्य लिहिलंय, वाक्य काय होतं, 4 इज ग्रेटर दॅन 3, बरोबर आहे. जे 4 इज ग्रेटर दॅन 3 हे वाक्य गणितामध्ये जेव्हा आपण लिहायचं असतं तेव्हा ते असं लिहितं. ही गणितीय भाषा झाली, बरोबर. भाषेचा वाक्य, गणित पण एक भाषा आहे, बऱ्याचशा गोष्टी लिहायच्या. जशी मराठी हिंदी भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे, तशी गणित पण एक भाषा आहे. काही चित्रलिपी असतात, चित्र भाषा आहे, ही चित्र भाषा आहे, आणि ही चिन्ह भाषा. सर, जो तो साइन आहे तो पॅरलल आहे का? हा पॅरलल. हे वाक्य काय राहील, लाईन L1 इज पॅरलल टू लाईन L1 इज पॅरलल टू लाईन L2. ठीक आहे. आता याला असं लिहिलं, असा छेद मारला L1 L2, याचा काय झाला अर्थ, सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा वर्डेड प्रॉब्लेम्सचा प्रश्न असतो तेव्हा ते वर्ड वाक्य जे असतं, प्रत्येक वाक्य हे तुम्हाला मॅथमॅटिकल सिंटॅक्स म्हणजे गणिताच्या चिन्ह भाषेमध्ये लिहायचं असतं. ते आपण भाषांतर करतो, इंग्रजीचं मराठीत, मराठीचं इंग्रजीत, इंग्लिश टू हिंदी, मराठी टू हिंदी, अशी ट्रान्सलेशन्स असतात. तसं तुम्हाला साधी कुठलीही भाषा असते, मराठी टू मॅथमॅटिक्स लँग्वेज, हिंदी टू मॅथमॅटिक्स लँग्वेज, इंग्लिश टू मॅथमॅटिक्स लँग्वेज. म्हणजे इंग्रजीत लिहिलेलं जे आहे ते जसं ते वाक्य होतं पॅरलल, की लाईन L1 इज पॅरलल टू लाईन L2. हे आपण एवढंसं लिहिलं जातं, एवढ्या याच्यात लिहून मोकळं होतं. तर ही अचूकता जी असते, किंवा लाईन L1 इज नॉट पॅरलल टू L2, किंवा लाईन L1 इंटरसेक्ट्स लाईन L2, दोन वेगळे आहेत सगळे. नेहमी लाईन्स पॅरलल नसलेल्या इंटरसेक्ट होतातच असं नाही. 2 डायमेन्शन मध्ये असेल, म्हणजे कागदाच्या याच्यावरच्या असेल, एकाच प्रतलामध्ये एकाच प्लेन मध्ये असतील तर त्या इंटरसेक्ट होतात. एरवी त्या इंटरसेक्ट होतात. 3 डायमेन्शनल जॉमेट्री तुम्हाला पुढे येईल, आत्ता नाही पण ती पुढे येईल. तेव्हा ही कल्पना आपली पक्की असली पाहिजे की नॉट पॅरलल म्हणजे इंटरसेक्टिंग असं नाही. लाईन L1 इज नॉट पॅरलल टू L2 म्हणजे ती इंटरसेक्ट होईलच असं नाही, पण लाईन L1 इंटरसेक्ट्स लाईन L2 असं जर असेल तर त्या मात्र पॅरलल नाहीतच, नक्कीच पॅरलल, कारण त्यांच्यातलं अंतर 0 म्हणून इंटरसेक्ट करतात. हा भाषेचा जो भाग आहे हा तुम्हाला पक्का माहिती पाहिजे. सर, इंटरसेक्टच्या पण साइन असतो आणि नसलं तर आपल्याला डिफाईन करता येईल.
मला डिफाईन कसे करू? काय आपण असं म्हणू शकतो L1 इंटरसेक्स L2 किंवा INT वापरू शकतो. करताय फक्त तिथे लिहायचं असतं की मी जेव्हा असं असं लिहीन तेव्हा त्याचा अर्थ L1 आणि L2 इंटरसेक्ट होत आहे. हा फ्रीडम आहे गणितामध्ये, गणिताच्या भाषेमध्ये किंवा गणिताच्या लिखाणामध्ये हा फ्रीडम आहे की तुम्ही वर लिहून टाकू शकता की मी हे असं वापरणार आहे, हे चिन्ह ही माझी चिन्ह भाषा आहे. त्याप्रमाणे आपण लिहू शकतो. आणि याला असं L1 does not intersect. ठीक आहे. आता L1 does not intersect L2 म्हणजे पॅरलल आहे का? नाही. आपल्याला माहिती नाही की एक तर पॅरलल असू शकते नाही तर पॅरलल नसू शकते. त्यामुळे तुम्हाला जो ताबा मिळवायचा आहे, सगळ्यात ज्याच्यात आपण पकड मिळवायची ती या भाषेच्या वापरावर आहे, गणिताच्या भाषेत. गणिताची जी सांकेतिक भाषा आहे, संकेत चिन्ह भाषा म्हणू आपण, ती चिन्ह भाषा आपल्याला पक्की आली पाहिजे. कारण तुम्ही जितकं पुढे जाल तितकी चिन्ह भाषा वाढते है ना. सुरुवातीला अगदी छोटी छोटी वाक्य असतात कुठल्याही भाषेमध्ये. 2 शब्द कमळ बघ, जया कमळ बघ, दिनेश कमळ बघ, असली छोटी वाक्य सुरुवातीला असतात. नंतर मोठी मोठी वाक्य तयार लागतात, 7 शब्द 8 शब्द 10 शब्द 12 शब्द. तशीच इथे देखील वाक्य गणिताच्या भाषेत देखील मोठी वाक्य पण तयार करतात. त्यामुळे आपला ह्या चिन्ह भाषेवरचं पकड जी आहे ती पक्की झाली पाहिजे. मग आता यापैकी या पेअर्स ज्या आहेत कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या आणि अल्टरनेट अँगल्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्स आणि तिसरं काय असं इंटरनल अँगल्स, एक्सटिरियर अँगल आणि अपोजिट अँगल. या आपल्याला अँगल्स मध्ये याच गोष्टी लागतात सतत. हे पण लक्षात घ्या. म्हणजे संपूर्ण जॉमेट्री, मग ते सर्कलचे थिअरम्स असो, ट्रायंगलचे थिअरम्स असो किंवा बाकीच्या पॉलिगॉन्स बद्दलचे थिअरम्स असो किंवा कुठल्याही तऱ्हेच्या जॉमेट्रिकल थिअरम्स मध्ये जिथे लाईन्सचा अंतर्भाव येतो आणि जिथे अँगल्सचा अंतर्भाव येतो तिथे ह्या गोष्टी लागतात. त्यामुळे 2 अँगल्स इक्वल केव्हा आहे, 2 लाईन्स पॅरलल असेल आणि एक ट्रान्सव्हर्स असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे की हे अँगल्स इक्वल राहणारच आहे. ते एकदा आपल्याला पक्क माहिती असलं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी भूमितीच्या अतिशय सरळ सोप्या होतात. त्यामुळे जसं आपण मागच्या वेळेस इंटिजर्स बद्दल बोललो की तुम्हाला निगेटिव्ह नंबर्सचं ऍडिशन, निगेटिव्ह 1 सबट्रॅक्ट करता येणं, निगेटिव्ह 2 सबट्रॅक्ट करता येणं, या गोष्टी जर आल्या आणि ते 2 निगेटिव्ह नंबर्स मल्टिप्लाय करता हे आलं तर तुम्हाला इंटिजर्स वरचं सगळं येऊ शकतं. तसंच हा भाग तुमचा अतिशय पक्का, त्याचे रोज एक्सरसाइजेस करा. 2 लाईन्स घ्या, 3 लाईन्स घ्या, 4 लाईन्स घ्या, मग याच्यातले अल्टरनेट अँगल्स कोणकोणचे राहतील, सप्लिमेंटरी कार्ड तिथे पेअर्स वाढत जातील. समजा आपण तिसरी लाईन बरोबर आहे, इथे काय झालं 9 10 11 12. आता पेअर्स म्हटलं तर खूप आहे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की 9 5 आणि 1 हे तिन्ही इक्वल आहेत. त्याच्यापैकी आपल्याला कुठलंही वापरता आलं पाहिजे की 9 आणि 1 मला माहिती पाहिजे, वापरायची गरज आली तर त्यात माहिती पाहिजे की हे इक्वल आहे. त्यामुळे हा जो भाग आहे ट्रान्सव्हर्सल आणि पॅरलल लाईन्स अँड देअर रिलेशनशिप, हा भूमितीचा सगळ्यात मोठा पाया आहे. कुठचे आहेत अल्टरनेट अँगल सांगलं? 5चा अल्टरनेट अँगल क्लोज काय? 5चा एक 3 आहे, दुसरा 11 आहे
बरोबर आहे. एक्सटिरियर अल्टरनेट अँगल कुठला आहे? हा आहे. दुसरा हा आहे, दोन. आणि इंटिरियर अल्टरनेट अँगल कुठला आहे? पाचचा. एक 5 हे करस्पॉन्डिंग. अजून कुठला करस्पॉन्डिंग आहे? 9. हे लिहायचं, प्रत्यक्ष लिहायचं. असं 3 लाईन्स घ्या, 4 लाईन्स घ्या. साइडले काय लाईन आहे? हा? म्हणजे दोन पॅरलल लाईनला जर इंटरसेक्ट केलं तर हो, तरी काय आहे? या 2 पॅरलल लाईन्स आहेत. आता इथे आणखी राहिली अँगल. करस्पॉन्डिंग करतात. हो, अर्थातच आपण इकडून पाहिलं तर करस्पॉन्डिंग अल्टरनेट निघतीलच आहे. इकडून पाहिलं की ह्या 2 लाईन्सला इंटरसेक्ट करते. आता मी जर ही ट्रान्सव्हर्सल बांधली आहे, त्याच्याची ही ट्रान्सव्हर्सल नाही. या 2 पॅरलल लाईन्स आहेतच. हिला पण ट्रान्सव्हर्सल मानू शकतो. हिला ट्रान्सव्हर्सल म्हणून बघितलं तर इथल्या गोष्टी आपोआपच येतील. आणि हे लागतं की 2 किंवा 3 पॅरलल लाईनच्या पेअर्स इंटरसेक्ट करतानाच्या सिच्युएशन्स येतात जॉमेट्री. आणि ते आपल्याला सहजतेने करता आलं पाहिजे. की ट्रान्सव्हर्सल म्हणजे अशीच लाईन असली तर ट्रान्सव्हर्सल आहे का? नाही. ती आडवी पण असू शकते, तिरपी पण असू शकते. कारण या लाईन्स पॅरलल आहे, याही लाईन्स पॅरलल आहे. या 3 लाईन्स असू शकतात. पण या पॅरलल लाईन्स 1 2 3 म्हणजे याला L1 L2 L3 आणि याला मगाशी आपण पहिल्या याच्यामध्ये हे चित्र काढलंच होतं की या अशा 2 लाईन्स घेतल्या तर इंटरसेक्टिंग आणि ही अशी लाईन घेतली. ही ट्रान्सव्हर्सल आहे. या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. तिन्ही ट्रान्सव्हर्सल लाईन. कुठे तिन्ही ट्रान्सव्हर्सल कोणत्या? या ही लाईन किती लाईन्सला इंटरसेक्ट करते? ही लाईन, ही लाईन. अशा सिच्युएशन मध्ये या सगळ्या लाईन्स ट्रान्सव्हर्सल. तुम्हाला कुठली ट्रान्सव्हर्सल म्हणून निवडायची आवश्यक. कारण त्याचे ट्रायंगल बद्दल याचे थिअरम्स आहेत. ट्रायंगल ते आता तुम्हाला अभ्यासाला नाही, पण ज्या मोठ्या परीक्षा आहेत म्हणजे ज्याला जसं एक ऑलिम्पियाड मागे मी तुम्हाला बोलतो, मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड होते ज्याच्यामध्ये जशी आता ऑलिम्पिक्सला भारताचे रेसलर्स वगैरे तसे गणितातले विद्यार्थी, फिजिक्स मधले विद्यार्थी हे देखील भारताचं प्रतिनिधित्व करायला जात असतात. आणि त्याच्यातही गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल वगैरे असं असतं. तर त्या ह्याला एक मेलेनॉस थिअरम म्हणून जो ट्रान्सव्हर्सल बद्दलचा आहे ते लागतात. की तो कसे कसे इंटरसेप्टचा रेशो जो असतो म्हणजे आता हा ट्रायंगल आहे बरोबर. आता ही लाईन ट्रान्सव्हर्सल आहे, याला पॅरलल नाही त्यामुळे ही याला पण इंटरसेक्ट करते बरोबर. ही जर या लाईनला पॅरलल नसते, ही जर पॅरलल सारखी दिसते आपण अशी करू. आता ही एक्सटेंड केली, याला एक्सटेन्शन म्हणतो आपण लाईनचं. या सेगमेंट ही ABC जर पकडलं तर AC चं एक्सटेन्शन म्हणतात या लाईनला. पुढे इमॅजिनरी नाही, वाढवली. एक्सटेंड म्हणजे वाढवली.
वाढवलेली रेषा जर काढली आपण, ही वाढवलेली सेगमेंट जर घेतली तर ही या लाईनला इंटरसेक्ट, हिला ट्रान्सफर. आता या लाईनवर इथून इतकी लांबी, इथून इतकी लांबी, हे सगळं जे असतं याच्याबद्दलचे काही थिअरम्स किती पण. त्यामुळे इंटरसेक्शन जे असतं ते एक्सटर्नल याला पण होऊ शकतं, इंटरनल पॉइंट. हा पॉइंट आणि हा पॉइंट इंटरनल पॉइंट, हा पॉइंट एक्सटर्नल ट्रायंगल. या सगळ्या गोष्टी याच्याबद्दलचे थिअरम्स वगैरे येतात. ट्रान्सव्हर्सल सगळ्यांना समजली आहे? नसेल समजली तर आपापसात मिळून समजावून घेता येऊ शकेल आता. सगळ्याच्या सगळ्या लोकांना इंटिजर्स यायला लागलं का? तुला इंटिजर्स पक्के येतात का? थोडे थोडे जमतात का? रोज काम नाही करत इंटिजर्स? थोडं थोडं जमून चालतं का? हा, थोडा थोडा भात जमतो, म्हणजे अर्धा कच्चा राहतो, अर्धा कसाही राहतो, पोळी थोडी थोडी जमते. चालेल का? काय पूर्ण नीटपणे आलं पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं. शिकणं ही आपली जबाबदारी आहे आणि आजूबाजूंची मदत घेता येईल. हे पक्क झालंच पाहिजे. इंटिजर्स वगैरे या गोष्टी पक्क्या झाल्याच पाहिजे, याही गोष्टी कारण हा जॉमेट्री मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे, एवढं लक्षात घ्या.